हरे नमः. धर्माचा अजून मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी. दीक्षा देऊन जो जगतिया बद्धास हो धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा पृथ्वी भासला. तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. श्री शुकोवाच एतावानेव भूवलयस्य सन्निवेशः प्रमाणलक्षणतो व्याख्यातः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. सूत शौनकादिकांचा संवाद हा पहिल्यापासून चाललेला आहे. याप्रमाणे या पंचम स्कंधामध्ये भूगोलाचं, खगोलाचं, त्याचप्रमाणे नरकाचं वर्णन आणि सगळ्या प्रकारच्या द्वीपांचं वर्णन केलेलं आहे. नद्या आहेत, पर्वत आहेत, समुद्र आहेत, त्याप्रमाणे द्वीप आहेत आणि वेगवेगळे वर्ष आहेत, यांचे विवरण करण्यात आलेले आहे. आता या ठिकाणी सूर्याचं स्थान सांगत असताना सूर्य हा अंडमध्यगत सूर्यो द्यावा भूम्योर यदंतरम. या ठिकाणी द्यावा, द्यावा म्हणजे आकाश, पृथ्वी आणि अंतरिक्ष. अंतरिक्ष हा प्रकार त्याच्याही पुढचा आहे. द्यावा म्हणजे आकाश, पण आकाशाच्याही पुढे जिथपर्यंत मेघ किंवा पृथ्वीचं आकर्षण शक्ती आहे तिथपर्यंत आपण त्याला आकाश म्हणतो. पण त्याच्या पुढे हे द्यू, ज्या ठिकाणी सगळे नक्षत्र चमकतात. द्यू शब्दाचा अर्थ प्रकाशमानता म्हणजे द्यू. आणि ज्या ठिकाणी हे नक्षत्र चमकतात तो प्रांत, ते ठिकाण म्हणजे अंतरिक्ष. म्हणजे या ठिकाणी 3 विभाग केलेले: द्यू, अंतरिक्ष आणि पृथ्वी, भू. अंड मध्यगत सूर्य, आणि सूर्य या सगळ्याच्या मधोमध आहे. सूर्यापासूनच द्यू वेगळा झाला, त्याचप्रमाणे अंतरिक्ष वेगळं झालं, भूमी वेगळी झाली, नरक वेगळा झाला. सूर्य हा मध्यस्थ आहे, मध्यवर्ती आहे. जसं आपण एखाद्याची सीमारेषा ठरवत असताना, चतुःसीमा काढत असताना एक केंद्र कुठेतरी पक्क धरतो, मूळ एक केंद्र, एक बिंदू, आणि या बिंदूपासून मग इतका अंतर इकडे, हे सूर्य, पृथ्वी, ब्रह्मांड हे सगळं गतिमान आहे. यन्मध्ये गतो भगवान तपत तपन तपन आतपेन त्रिलोकीम. सूर्य हा मध्यवर्ती आहे आणि तो आज आपण पृथ्वीवरून पाहिल्यानंतर काय दिसतं हे सांगितलं. पृथ्वीवरून पाहिल्यानंतर आपल्याला मेष
म्हणजे मेषापासून जर सुरुवात केली, मेष ही पहिली रास, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धन, मकर, कुंभ आणि मीन, या 12 राशींच्या मधून सूर्य जाताना आपल्याला दिसतो. प्रत्यक्षात तो तसा जात नाही, पण आपल्याला तसा दिसतो. का? उदयास्ताचेनी प्रमाणे न चलता सूर्याचे चालणे. माऊलींनी म्हटलंय, सूर्य उगवतही नाही आणि मावळतही नाही, पण आपण सूर्य उगवला आणि सूर्य मावळला म्हणतो. हे केवळ लौकिक अर्थानेच खरंय, परिपूर्ण अर्थाने खरं नाही. म्हणून न चलता सूर्याचे चालणे. तर आपण काहीतरी आपल्याला गृहीत धरावं लागतं. या गृहीत धरण्यासाठी म्हणून सूर्याचं मेषेपासून ते मीन पर्यंत राश्यंतर गृहीत धरलेलं आहे. याप्रमाणे यदा मेषतुल्योर वर्तते तदहो रात्राणी, याप्रमाणे ते म्हणतात की सूर्य जेव्हा मेष या राशीपासून त्याचा मार्ग सुरू होतो, तर तुला राशीपर्यंत येईपर्यंत दिवस आणि रात्र हे समान असतात. पुढे वृषभ राशीपासून 5 राशीमध्ये जेव्हा तो चालतो, तेव्हा रात्रीची एक एक घटिका कमी होत जाते. आता दक्षिणायनाने उत्तरायण, तो उत्तरायणामध्ये वाढत जातं, दक्षिणायनामध्ये कमी कमी होत जातं. याप्रमाणे सूर्य हा मानसोत्तर पर्वतावर सूर्याची परिक्रमा सांगितली आहे. किती? तर 9,51,00,000 योजन एवढी तू परिक्रमा तो करतो. आणि ही परिक्रमा करताना मेरूच्या पूर्वेला इंद्रनगरी आहे, देवधानी, दक्षिणेला यमाची नगरी आहे, त्याचप्रमाणे पश्चिमेला वरुणाची नगरी आहे, निम्लोचनी नावाची, आणि उत्तरेला सौम्य म्हणजे सोमाची अर्थात चंद्राची विभावरी नावाची नगरी आहे. या 4ही नगरीमध्ये तो फिरतो. जेव्हा तो मानसोत्तर पर्वतावरून प्रदक्षिणा करतो, तो 9,51,00,000 योजन तो परिक्रमा करतो. इंद्रनगरीपासून यमपुरीपर्यंत 15 घटका म्हणजे 6 तासामध्ये तो जातो. 2,37,75,000 योजन एवढा तो प्रवास त्यामध्ये करतो. याप्रमाणे तो इंद्राच्या नंतर यमनगरीत, नंतर वरुणाच्या आणि नंतर सोमाच्या नगरीत, अशा पद्धतीच्या त्याच्या प्रदक्षिणा चाललेल्या असतात. आणि या दृष्टीने विभावरी या नगरीत आल्यानंतर पुढे ते म्हणतात, तत्र त्यानाम दिवस मध्यंगत एव सदासी दित्यपती सव्येनाचलम दक्षिणेन करोती. त्यांनी वर्णन असं केलेलं आहे की सूर्य हा जेव्हा सर्वत्र फिरतो, रविरथ चक्र हे कसं आहे तर तैलयंत्रवत अशा प्रकारचं आहे. आणि आसामध्ये ओवलेल्या सूर्याच्या रथाचं चाक तैलयंत्राप्रमाणे मेरूच्या सभोवार मानसोत्तर पर्वतापर्यंत फिरतं. त्यामध्ये रथाच्या मध्ये बसण्याची जागा सांगितली आहे. 36 लक्ष योजन लांब आणि 9 लक्ष योजन रुंद अशी ही जागा आहे. याप्रमाणे त्याचे जू हे 9 लक्ष योजन लांब आहेत. त्याचा अरुण हा सारथी, याचे 7 घोडे आहेत. हे 7 रंग आहेत. 7 घोडे म्हणजे 7 रंग. हे लोलकामधून जेव्हा हे रंग सूर्याचा प्रकाश जातो त्रिकोणी लोलकातून, तेव्हा आपल्याला त्याच्या पृथक्करण झालेलं दिसतं. हेच 7 घोडे. ऋग्वेदामध्ये त्याला त्रिनाभी चक्र असं म्हटलेलं आहे. त्रिनाभी चक्र म्हणजे सूर्याच्या 3 गती. नाभी म्हणजे गती, त्रिनाभी म्हणजे 3 गती आहेत. प्रत्येकाच्याच 3 गती आहेत. पृथ्वीच्या सुद्धा 3च गती आहेत. आपल्याला 2च माहित आहेत. आपल्याला फक्त परिभ्रमण आणि परिवलन ह्या 2 गती माहित आहेत. एक स्वतःभोवती फिरणे आणि एक दुसरी सूर्याभोवती फिरणे. पण तिसरी जी गती आहे पृथ्वीची, ती युग बदलते. आता सुद्धा सत्ययुग चालूच आहे असं वर्णन केलेलं आहे. आता हे सत्ययुग काही ठिकाणी चालू आहे, काही ठिकाणी त्रेतायुग चालू आहे, द्वापार युग चालू आहे आणि आपल्याकडे कलयुग चालू आहे. म्हणजे ब्रह्मांडामध्ये कुठे ना कुठेतरी हे युग चालूच आहे. पृथ्वीची ही गती तशी सूर्याच्या गतीप्रमाणे, कारण आपण या गोष्टीचा विचार करू शकत नाही, परंतु शास्त्रज्ञ असं सांगतात की एक
क्षण असा येतो, एक काळ असा येतो की ज्या वेळेला उत्तर ध्रुव हा दक्षिण ध्रुव होतो आणि दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव होतो. इतकं प्रचंड परिवर्तन होतं आणि ज्यालाच आपण प्रलय म्हणतो. अशा पद्धतीने हे सगळे विवरण आज करण्यात आलेलं आहे. ते म्हणतात हे सूर्याची जी गती आहे ते अर्ध्या निमिषामध्ये, सूर्य किती चालतो तर अर्ध्या निमिषामध्ये तो 8008 कोस चालतो अर्ध्या निमिषात. अशा सूर्याला परमाणू एवढं अंतर कापायला, परमाणू म्हणजे सगळ्यात सूक्ष्म असणारं कालाचं परिमाण, तो परमाणू एवढं अंतर कापायला जेवढा वेळ लागतो त्याला परमाणू म्हणतात. या दृष्टीने त्या परमाणुवाद सूर्यावरून काळाची गणना केलेली आहे आणि आण्विक काळ जितकं आण्विक अवकाश ते व्यापतं त्यावरून हा मापन करण्यात आलेला आहे. एका अणुवरून जाण्यास सूर्याला जेवढा काळ लागतो तो आण्विक काळ. आणि म्हणून हा ब्रह्मांडाला व्यापून असलेला काळ, परिभ्रमण कक्षा सांगत असताना एक परिमाणू व्यापण्यास जेवढा कालावधी त्याला परिमाणू असं म्हणतात. काल आणि अवकाश याचा विचार या ठिकाणी केलेला आहे त्यांनी. आणि याचे विवरण आपण मागच्या स्कंदामध्ये पाहिलंय की 3 अणू म्हणजे एक त्रसरेणू, 3 त्रसरेणू उल्लंघन करायचा वेळ म्हणजे एक त्रुटी, 2 परमाणू म्हणजे एक अणू. सूर्यप्रकाशाचे जे 7 रंग आहेत, 7 घोडे आहेत, त्या सूर्याच्या 3 गतीचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. त्याला त्रिनाभी असं म्हटलंय. तर हे 3 गती कोणत्या तर सूर्य स्वतःभोवती फिरतो ही एक गती आहे. दुसरी गती अशी आहे की सूर्य आकाशगंगेभोवती फिरतो. आपल्याला वाटतं सूर्य स्थिर आहे, नाही, तो आकाशगंगेभोवती फिरतो. आणि तिसरी गती या आकाशगंगेच्या ताऱ्याकडे जाणारी आहे. अशा पद्धतीने त्यांनी याचे विवरण केलेलं आहे. त्याचप्रमाणे हे विवरण करताना सूर्याच्या उदय आणि अस्त, प्रत्यक्षात सूर्य उगवतही नाही आणि मावळतही नाही, आपल्याला असं वाटतं फक्त. म्हणून त्याने वर्णन केलंय की लंकेमध्ये जर सूर्योदय झाला तर सिद्धपूर असं वर्णन केलंय. हे वर्णन आपल्याला भास्कराचार्यांच्या ग्रंथामध्ये दिसतं. लंकेमध्ये जर सूर्योदय झाला तर सिद्धपुरामध्ये, सिद्धपूर म्हणजे आजचं देश ग्वाटेमा हा देश आहे, त्यामध्ये सूर्य दुपारी असल्यासारखा वाटतो. म्हणजे लंकेत सूर्योदय झाला, ग्वाटेमाला यमकोटीला दुपार झाली आणि कोरिया रोममध्ये रात्र झाली. रोममध्ये रात्र आहे, ग्वाटेमामध्ये दुपार आहे आणि लंकेमध्ये मात्र सूर्योदय झालेला आहे. पण प्रत्यक्षात तो उदय होतही नाही आणि अस्त होतही नाही. त्याप्रमाणे ते म्हणतात की सूर्य हा त्याच्या पद्धतीने उगवत नाही, मावळत नाही. आणि आणखी एक महत्त्वाचा सिद्धांत या ठिकाणी सांगितलाय की आपल्याला वाटतं सूर्याच्या उगवत असताना कवळं ऊन आहे, कवळं ऊन आपण म्हणतो, संध्याकाळी काय कोवळं ऊन आहे. अहो, सूर्य उगवतानाही कवळं ऊन नसतं आणि संध्याकाळी सुद्धा कवळं ऊन नसतं. सूर्याच्या रसतेचे यथा रवे हे असं वर्णन 3-4 ठिकाणी आलेलं आहे. दशमस्कंदात सुद्धा आलेलं आहे की सूर्य हा त्याच्या प्रकाशानेच प्रकाशमान आहे. त्याचा ऊन कमी होत नाही आणि अधिकही होत नाही, वाढतही नाही. याप्रमाणे सूर्य जेथे उदय पावतो त्याच्या समोर या ठिकाणी भागवतकार सुद्धा सांगतात की सूर्य ज्या ठिकाणी उदय पावतो यत्रोदेती तस्यः समान सूत्र निपाते निम्लोचती यत्र क्वचन स्यंदेनाभि तपती तस्य हैषा समान सूत्र निपाते प्रस्वापयती तत्र गतं न पश्यती एतम समनुपश्येरन. या ठिकाणी ते म्हणतात सूर्य ज्या ठिकाणी उदय पावतो त्याच्या अगदी समांतर जर आपण रेषा काढली, शंकू काढला, तर त्याच्या सरळ रेषेमध्ये सूत्र जर धरलं तर ते ज्या प्रदेशामध्ये पडते तिथे सूर्य मावळल्यासारखा वाटतो. आणि जेथे सूर्योदय त्याच्या एकदम विरुद्ध आपल्याला तो मावळल्यासारखा वाटतो. आणि त्याच्या मध्यावर या ठिकाणी या उत्तर ध्रुव याचं विवरण केलेलं आहे. उत्तर ध्रुवाला सतत दुपारचे 12च वाजलेले असतात, तिथे सूर्य मावळतच नाही असं ठिकाण तुम्हाला दिसेल. ब्रह्मसंहिता, कारण 6 महिन्याचा दिवस आणि 6 महिन्याची रात्र आहे तिथं उत्तर ध्रुवावर. मग 6 महिन्याचा दिवस म्हणल्यावर 6 महिने सूर्य मावळतच नाही, सूर्य 12च वाजलेले असतात. आणि म्हणून वेदामध्ये आपल्याला उषा
वर्णन जे दिसतं, उषा म्हणजे सूर्य उगवण्याच्या आधीचा जो लालसरपणा आहे, तो जो काळ आहे त्याला उषा म्हणतात. या उषेचं वर्णन आपल्याकडे आपण किती वेळ उषा असते, 5 ते 10 मिनिटं फार तर, आणि वेदामध्ये तर उषेचे एवढे वर्णन आहेत. मग एवढी उषा, कारण सूर्य एकदा उगवला तर 6 महिने तर मावळणारच नाही. त्यामुळं त्या उषेचा कालावधी जवळपास 8 ते 10 दिवस असला पाहिजे, 15 दिवस असला पाहिजे. म्हणूनच वेदातल्या ऋषीमुनींनी या उषेचं वर्णन केलेलं आहे, उषा सूक्त गायलेले आहेत. असो, याप्रमाणे युगांत समयी या ठिकाणी काय होतं याचं वर्णन ते करतात. आणि मग ते म्हणतात की सूर्य हा आकाशगंगेच्या मध्य केंद्रात प्रति सेकंद 200 किलोमीटर एवढा तो दर तासाला 5 लक्ष मैल एवढा प्रवास करतो. ती सूर्याची गती आहे. स्वतःभोवती याची गती आकाशगंगेच्या मध्य केंद्रात प्रति सेकंद 200 किलोमीटर आणि दर तासाला 5 लक्ष मैल. आपली आकाशगंगा विश्वाचा केंद्रबिंदू आहे आणि त्या तारेकडे ती चाललेली आहे. अशी ही त्याची तिसरी गती. म्हणून ज्या स्थानी सूर्योदय त्याच्या समोर शंकूच्या सरळ रेषेत सूत्र धरलं तर ते ज्या प्रदेशात पडेल तिथे तो अस्तमान पावताना दिसतो. आणि ज्या भागात सूर्योदय होतो त्याच्याबरोबर दुसऱ्या भागात अस्त होतो. उदयोलंकायाम म्हणून भागवतकारांनी त्याचं वर्णन केलंय. आर्यभटांनी देखील याचं वर्णन केलेलं आहे. जेथे तो लोकांना घाम उत्पन्न होईल इतका ताप देतो म्हणजे मध्यान्ह, तिथून समोर सरळ रेषेत गेले की त्या ठिकाणी मध्यरात्र होते. म्हणजे जिथं दुपार आहे तिथून सरळ जर रेष काढली तर मध्यरात्र तुम्हाला दिसेल. याप्रमाणे सूर्याच्या गतीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. सूर्य भूमंडळाला प्रदक्षिणा एका क्षणामध्ये करतो आणि 2000 योजन आणि 2 कोस. 1 योजन म्हणजे 8 मैल असं त्यांनी प्रमाण दिलेलं आहे. 8 मैल म्हणजे 12.11 किलोमीटर, किंवा 8 मैल म्हणजे साधारणतः 12 किलोमीटर असं आपण म्हणू. याप्रमाणे सूर्य भूमंडळाला प्रदक्षिणा एका क्षणात करतो. ते 2000 योजन आणि 2 कोस. म्हणजे अशा सूर्याच्या गतीप्रमाणे पृथ्वीचा गोल हा विवरण करण्यात आलेला आहे. आणि ते म्हणतात की सूर्य आणि पृथ्वी यांच्या संदर्भातलं अंतर पुढे त्यांनी सांगितलेलं आहे. सर्व ग्रह ध्रुवाचा आश्रय घेऊन आहेत आणि या दृष्टीने सूर्याची गती, पृथ्वीची गती आणि त्याची स्थिती हे सांगत असताना ते म्हणतात की मग आपल्याला असं का होतं की पुरस्ताद सवितुर्वणा हा पश्चात नियुक्त सौते कर्माने केला असते आणि सूर्य जेव्हा पुढे जायला लागतो तेव्हा त्याच्या मागे हजारो, त्याच्या पुढे 60,000 हे ऋषी गण त्याची स्तुती गात फिरत असतात. 60,000 ऋषी त्याची स्तुती गात, अंगठ्या एवढालेच आहेत ते, आणि अंगठा एवढाले वालखिल्य ऋषी त्याची स्तुती गात पुढे जात असतात. सूर्यम सूक्तवाकाय नियुक्ता संस्तुवंती तथान्यच ऋषयो गंधर्वाप्सरसो नागा ग्रामण्योत्थान देवा. वेगवेगळ्या प्रकारचे नाग, यक्ष, राक्षस हे देखील त्यांची स्तुती करत त्यांचं वर्णन करत असतात. आणि याप्रमाणे सूर्याची उपासना त्यांनी केलेली आहे. सूर्य भूमंडलामध्ये 9,51,00,000 योजन लांब अशा प्रकारच्या गतिमान अशा स्थितीमध्ये फिरताना प्रत्येक क्षणामध्ये 2002 योजन एवढा तो पार करतो. इतकी त्याची गती आहे. आता मग राजाने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही हे मेरू ध्रुवाचं वर्णन केलंय, त्याला कधी परिक्रमा सांगितली आहे, मग आम्हाला याची जाणीव का होत नाही, आम्हाला हे का वाटत नाही की आम्ही फिरतो आहोत. त्यांनी वर्णन केलंय, यथा कुलाल चक्रेण भ्रमता सहभ्रमताम तदाश्रयाणानाम पिपीलिकादीनाम गतिरण्य बदशांतरे. ते म्हणाले की एक कुंभार आहे आणि कुंभार चाक फिरवायला लागलाय. कुंभाराचं चाक गतिमानपणाने फिरतंय आणि त्याच्यावरती एक मुंगी त्याच्या विरुद्ध दिशेला चालली, ते चाकामधून त्याच्या विरुद्ध दिशेला चालली. तर ती प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळी दिसते, ती वेगवेगळी ठिकाणी आपल्याला प्रत्ययाला येते. ते म्हणतात त्याप्रमाणे कालचक्रेण ध्रुवम, तसे हे काळाचं चक्र आहे, ते गतिमान आहे
आणि त्या गतिमान काळाच्या चक्रामध्ये आपण आहोत. आपल्याला त्या गतीचा अंदाज येत नाही. जशा त्या मुंगीला हे चाक फिरताना लक्षात येत नाही आणि तिची गती जरी कमी असली तरी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ती गती दिसते. त्याप्रमाणे ते म्हणतात अशा या सूर्य आणि सूर्याची गती, काल आणि कालाची गती हे त्यांनी भूगोलाच्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आणि ते म्हणतात की आपल्याला ही सूर्याची पृथ्वीची गती समजून घेताना सर्व विश्व ध्रुव ताऱ्याभोवती फिरतंय. ध्रुव मात्र स्थिर आहे. जसं एखादं शिंकर लटकावं त्याप्रमाणे तसं विश्व पोकळीत असून मेढस्तंभाभोवती जनावर फिरावं तसं विश्व ध्रुवाच्या ताऱ्याभोवती फिरतंय. जसं एखादं जनावराला आपण मेढस्तंभाला बांधलं तर ते गरगर फिरतं, तसं ध्रुव हा मेढस्तंभ आहे. यथा मेढस्तंभ आक्रमण पशवः संयुक्ता स्त्रिभिः सवनय यथास्थान मंडलानि चरन्ते एवं भगणा ग्रहादय. सगळे भगण म्हणजे सगळे नक्षत्र ग्रह वगैरे हे सगळे त्याच्या भोवती फिरतात. तसेच मेढ्या गोचक्रवत स्थानून चरंती दक्षिणीकृत्य भ्रमंतो यस्य तारकाः असं वर्णन ध्रुवचरितात सुद्धा केलेलं आहे. म्हणजे चतुर्थ स्कंधात जे वर्णन केलंय तेच त्याच्या संदर्भातच पंचम स्कंधामध्ये विवरण केलेलं आहे. तेव्हा म्हणून ते म्हणतात की ही पृथ्वी आणि पृथ्वीची गती, त्याचप्रमाणे सगळी ग्रहगोल आणि या ग्रहगोलाचं विवरण या ठिकाणी करताना सूर्याचे सप्तरंग म्हणजे काय आहेत तर या रथनीडस्तु रवी रथयुगो यत्र हया छंदो नामा. त्याला आपण घोडे म्हणतो पण ते सप्तारुण योजिता वहंती, ते 7 रंग आहेत, त्याला आपण 7 घोडे म्हणतो. ऋग्वेदात सुद्धा सप्तयुज्यंती रथमेक चक्रमेको अश्वावहती सप्तनामा. ऋग्वेदात सुद्धा याचं वर्णन केलेलं आहे की सप्तयुज्यंती रथमेक चक्रमेको अश्वोवहती सप्तनामा. याप्रमाणे त्रिनाभी चक्राचं विवरण मी आपणाला केलं. त्याचं 7 रंगामध्ये कसं पृथक्करण होतं म्हणून त्याच्या प्रतीकातून घोडांचं दर्शन कसं घडवलं ते सांगितलं. आणि त्यानंतर सूर्याच्या उदयास्ताचं प्रमाण या ठिकाणी सांगितलं. आर्यभट्टाने छादयति शशी सूर्यम शनिनम महती भूत छाया असं वर्णन आर्यभट्टाने सुद्धा ग्रहणाच्या संदर्भात केलेलं आहे. अशा पद्धतीने सूर्याची गती, सूर्याची स्थिती आणि त्याच्या संदर्भात विवरण करताना कुलाल चक्राचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. आता पुढे ते म्हणतात की यजंतोन जसा संपूर्ण कालचक्रामध्ये आता वेगवेगळे संवत्सरांचे नावं दिलेले आहेत. संवत्सर, परिवत्सर, इडावत्सर, वत्सर सगळे एक नाही आहेत, सगळे वेगवेगळे. इडावत्सर वेगळे, संवत्सर वेगळे, परिवत्सर वेगळे, नाक्षत्र वर्ष वेगळे. नक्षत्रावरून ठरतं ते नाक्षत्र वर्ष. आता रोज सूर्य उगवतो असं आपल्याला वाटतं मावळतो त्याला आपण एक दिवस म्हणतो. मग अशाला 365 दिवस झाले की 1 वर्ष म्हणतो. वर्ष म्हणतो पण ज्याला संवत्सर म्हणायचं का इडावत्सर म्हणायचं ते म्हणतात त्याला सौर वर्ष म्हणायचं. याला सौर वर्ष म्हणायचं. इडावत्सर बुधावर ठरतं, त्याचप्रमाणे गुरुवर ठरतं. ते म्हणतात अशा पद्धतीने राशीयांची नावं सांगत असताना पितरांच्या दृष्टीनं, आता पितरांचा हा भाद्रपद महिना कृष्ण पक्ष चाललेलाच आहे, हे मुद्दाम सांग की पितर ही एक योनी आहे. त्या पितरांना मुक्ती देण्याचं काम त्यांच्या मुलाबाळांचं आहे म्हणून श्राद्ध पक्ष हे करावे लागतात. आजच पेपरला बातमी आहे की एक गृहस्थ होता, तो त्यांनी त्याच्या आईवडिलांना 75 वर्षाचे आईवडील त्यांनी त्याला आश्रमामध्ये ठेवून दिलं, वृद्धाश्रमात, आणि नंतर तो निघून गेला. तो त्यांच्या और्ध्वदेही कृत्यालाही आला नाही, मुखाग्नीलाही आला नाही. आणि आता जेव्हा तो भविष्यकाराकडे गेला तेव्हा ते म्हणाले की नाही, तुला पितरांची बाधा झाली, तुला पितरांचा तुझ्यावर रोष आहे, मग काय करू म्हणला. तू म्हणला आता म्हणले मग त्यांचे चपला वगैरे असले तरी द्या म्हणे आम्हाला, त्यांचं एखादं भांड एखाद्याचे, ते म्हणे मिळत नाही, तुम्ही सगळं देऊन टाकलंय आम्हाला. चक्रा मारायला तो त्या ज्याच्या वृद्धाश्रमामध्ये की आम्हाला त्यांची चप्पल तरी द्या, त्यांचं बूट तरी द्या, त्यांची काठी तरी द्या.
म्हणजे निदान आम्हाला त्यांची आठवण, त्याच्यातून आम्ही त्यांचं श्राद्ध कर्म करू आणि आम्हाला जे दुःख होतंय त्यातून मुक्त होऊ. तेव्हा आज ही आपण शेवटी मान्यच करावं लागतं की हे एक योनी आहे, एक ठिकाण आहे. मग यामध्ये ते म्हणतात पितरांच्या दृष्टीने 1 महिना म्हणजे 1 दिवस आहे. आता असा विचार केला तर आपण बरोबर त्यांच्या 13व्या दिवशी जेव्हा त्यांचं 13वा घालतो तेव्हा दरवर्षी बरोबर त्यांचा 1 महिना म्हणजे 1 दिवस, म्हणजे दर 13व्या दिवशी आपल्याला त्यांना भोजन घालण्याची आपल्याला संधी मिळते. पितरांच्या दृष्टीने 1 महिना म्हणजे 1 दिवस, 2 पक्ष म्हणजे दिवस रात्र. याप्रमाणे त्यांनी विवरण केलेलं आहे की शुक्ल आणि कृष्ण असे 2 पक्ष आहेत आणि पितराच्या दृष्टीने रात्र आणि दिवस असा एक पक्ष आहे. आणि मग हा त्यांचा पक्ष आहे. चांद्र गणनेनुसार त्याचे त्यांनी वर्णन केलेलं आहे. प्रत्येक वर्षी याप्रमाणे 12 दिवसांचं अंतर पडतं आणि मग हा अधिक मास कसा येतो ते त्यांनी सांगितलं. 33 दिवस वाढतात कसे ते त्यांनी सांगितले. त्याप्रमाणे अयन, दक्षिणायन आणि उत्तरायण हे सांगितलंय. त्यानंतर पुढे ते म्हणतात की हा नक्षत्र कोणकोणते आहेत आणि कसे आहेत. सूर्याच्या गतीच्या दृष्टिकोनातून बुध कुठे आहे, गुरु कुठे आहे, शनी कुठे आहे, शुक्र कुठे आहे याचं विवरण त्यांनी केलेलं आहे. ते म्हणतात चंद्राच्या पुढे अभिजित नक्षत्र हे 28 नक्षत्र आहेत. 28 अभिजितच्या 28 नक्षत्र आहेत. ते चंद्राच्या वर 3 लाख योजनावरती आहेत आणि त्याच्यावरती कालचक्र भगवंताने नियुक्त केलेलं आहे आणि हे मेरूच्या उजव्या बाजूला फिरत राहतं. उजव्या बाजूने हे सगळं गतिमान होतं. सूर्याची गती सांगताना बाकीच्या नक्षत्रांची, शुक्र याच्या गतीचं वर्णन त्यांनी करतात. बुधाची गती शुक्राच्या अनुसार सांगितलेली आहे आणि ते म्हणतात वाईट नाहीये. त्यांच्या गतीचं विवरण करताना ते म्हणतात की आपल्याला प्रत्येक ठिकाणी भूगोलाचं आर्यभटीय दृष्टिकोनातून हे कोष्टक दिलेलं आहे. म्हणजे आपण भागवताचं विवरण करताना आर्यभटाने सुद्धा त्याच पद्धतीने आर्यभटीय मांडणीमध्ये हे केलेलं आहे. ते म्हणतात पृथ्वी आणि चंद्र, पृथ्वीच्या 1 महिन्याचा मार्ग चंद्र 2 दिवसामध्ये चालून जातो. चंद्र हा 30 मुहूर्तामध्ये 1 नक्षत्र पार करतो. बुध आणि शुक्र, बुधाची गती बरोबर शुक्राची गती, बुध आणि शुक्राची गती सारखीच सांगितली आहे. मंगळ हा एका राशीमध्ये 1.5 महिना राहतो. गुरु हा एका राशीत 1 वर्ष राहतो आणि शनी एका राशीत 30 महिने राहतो. आयनिक वृत्तावर सूर्य आणि इतर ग्रहाची मांडणी आजचं विज्ञान सुद्धा याच पद्धतीने करतं. त्यामुळं चंद्राची गती सूर्याच्या अपेक्षेने सांगितलेली आहे, वास्तविक ती पृथ्वीच्या सापेक्ष आहे. बुध आणि शुक्र गती समान सांगितली याची 2 कारणं आहेत. एक तर महायुगामध्ये बुधाचं आणि शुक्राचं भगण हे सूर्या इतकंच आहे असं आर्यभट्ट सांगतात. दुसरं कारण असं आहे की पृथ्वीवरून बुध आणि शुक्र सूर्याप्रमाणेच चालताना दिसतात, हे निरीक्षण त्यांनी नोंदवलंय. या दृष्टीने आपल्याला या सूर्य आणि बाकीचे इतर नक्षत्र यांच्या गतीचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. पुढे शिशुमार चक्राचं वर्णन ते करतात. शुकाचार्य म्हणतात परीक्षिते, आता मी तुला शिशुमार चक्राचं वर्णन करतो. हे शिशुमार काय आहे तर हे खगोल दर्शन आहे. आणि ते म्हणतात नेहरू तारांगण जर आपण आजच्या विज्ञानाच्या दृष्टीने जेव्हा पाहतो तेव्हा आपल्याला त्या नेहरू तारांगणामध्ये गेल्या ध्रुवाचं स्थान हे कुठे आहे यावरून आर्य कुठले वेद कसे निर्माण झाले याचे विवरण लोकमान्य टिळकांनी केलेले आहे. तेव्हा या नेहरू तारांगणावरून आज आपण मागच्या हजारो वर्षाचा या आकाशाचा जो नकाशा आहे तो बघू शकतो. तसाच आकाशाचा नकाशा शिशुमार चक्रामध्ये मांडलेला आहे. ते म्हणतात हा कुंडलीकार देह आहे, सर्पाकार देह आहे आणि या कुंडलीकार देहाच्या कशाचा हा खगोलाचा पूर्ण आकाश दर्शन आहे. खाली डोकं आणि वर पुच्छ असं याचं विवरण आहे. ते लांब शेपटी आहे, पुच्छाग्रामध्ये ध्रुव आहे, सगळ्यात शेवटी उंच
पुच्छ जे आहे त्याच्या अग्रावरती ध्रुव आहे, त्याच्या अधोभागी प्रजापती आहे, म्हणजे सगळ्यात शेवटी ध्रुव आहे, त्याच्या अलीकडं प्रजापती आहे, त्याच्या अलीकडं इंद्र आहे, त्याचप्रमाणे त्याच्या अलीकडं आपल्याला हा धर्म राज दिसतात. पुच्छाच्या मूलभागी धाता आणि विधाता आहेत, त्याच्या कमरेला सप्तर्षी आहेत, कुंडलीकार किंवा कुंडलाकारच्या उजव्या बाजूला अभिजित पुनर्वसू हे नक्षत्र आहेत. तिथे उत्तरायणामध्ये 14 नक्षत्र या ठिकाणी त्याच्या उजव्या बाजूला आहेत. डाव्या बाजूला पुष्य ते उत्तराषाढा असे दक्षिणायनामधले 14 नक्षत्र आहेत. पृष्ठभाग हा दक्षिण भाग दाखवणारी 3 नक्षत्र आहेत, मूळ, पूर्वाषाढा आणि उत्तरा. उदर म्हणजे आकाशगंगा आहे. पुनर्वसू पुष्य डाव्या बाजूला आहेत, डाव्या आणि उजव्या कटी प्रदेशी आहेत. आर्द्रा अश्लेषा उजव्या आणि डाव्या पाठीच्या पायावर आहेत. अभिजित आणि उत्तराषाढा उजव्या आणि डाव्या नाकपुडीवर आहेत. श्रवण पूर्वाषाढा उजव्या आणि डाव्या डोळ्यांवर आहेत. धनिष्ठा आणि मूळ उजव्या आणि डाव्या कानावर आहेत. मघादी 8 दक्षिणायनातले नक्षत्र डाव्या बरगडीवर आहेत. शततारक आणि ज्येष्ठा हे उत्तरायणामधले उजव्या डाव्या खांद्यावर आहेत. आणि शिशुमाराच्या हनुवटीवर अगस्ती, त्याखाली यम, त्याचप्रमाणे मुखाच्या ठिकाणी मंगळ, उपस्थाच्या ठिकाणी शनी आणि मानेच्या वर बृहस्पती, वक्षस्थळी सूर्य आहे, हृदयी नारायण आहे, मनात चंद्र आहे, नाभीमध्ये शुक्र आहे, स्तनावर अश्विनी कुमार आहेत, प्राण आणि अपान हे या ठिकाणी बुध आहेत, गळ्यामध्ये राहू आहेत आणि सर्व अवयवांच्या ठिकाणी केतू आहे, रोमावर तारांगण आहे. अशा प्रकारे सर्व ग्रह ध्रुवाचा आश्रय घेऊन थांबलेले आहेत. हा शिशुमार म्हणजे ग्रहमंडळ आहे. विष्णूचं स्थान ध्रुव सप्तर्षीच्या पलीकडे आहे. 13 लक्ष योजनावर स्थित आहे. अग्नी, इंद्र, प्रजापती, कश्यप, धर्म, ग्रह हे त्याच्या पुढे आलेले आहेत. मेढीला बांधलेल्या बैलाप्रमाणे हे फिरतायत. धान्य मळणी करता जसं आपण 3 बैल 3 भिन्न ठिकाणी त्यांना बांधतो आणि ते जसे मेढीभोवती फिरत राहतात तसे ग्रह त्याच्याजवळ दुसरा, मध्यावर तिसरा, अशा पद्धतीने त्याला वेगवेगळ्या. आता तुम्ही म्हणाल हे कशामुळे फिरतात, तर ते म्हणतात हे वायूमुळे फिरतात. वायूचं वर्णन त्यांनी केलेलं आहे की जो या ठिकाणी जो वायू आहे, हा वायू ज्याला आपण गुरुत्वाकर्षण म्हणू फार तर, या वायूमुळं यांची गती यांना गतिमान झालेली आहे. हा वायू त्याला फिरत राहतात वायूमुळं. आणि शनी हा मात्र सर्वांना शांती करा, अशांती कर अशा प्रकारचा शनी आहे. 12 ते 16 श्लोकामध्ये चंद्र, शुक्र, बुध, गुरु, शनी यांच्या गतीचं वर्णन केलंय आणि आजच्या विज्ञानाशी ते जुळणार आहे. याप्रमाणे ते म्हणतात की कुंडलीकार असलेला हा देह, राहू आणि केतू यांच्या स्थितीचं वर्णन केलंय. राहू हा सिद्ध, चारण, गंधर्व, यक्ष, राक्षस, पिशाच. राहू कुठे आहे, ती केतू कुठे आहे, हे पृथ्वीचे ज्याला आज आपण सावल्या म्हणू फार तर, परंतु त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. आणि त्याच्या खाली सिद्ध, चारण, गंधर्व, यक्ष, किन्नर यांचं स्थान आहे अंतरिक्षामध्ये. आणि ते म्हणतात की पक्षी जिथे उडतात तिथपर्यंत वर्णन त्यांनी केलेलं आहे. जिथपर्यंत पक्षी उडतात तिथपर्यंत या अंतरिक्षाची सीमा त्यांनी सांगितली आहे. नंतर पृथ्वी येते आणि नंतर अतल, वितल, सुतल, तलातल, महातल आणि पाताल याला त्यांनी बिलस्वर्ग म्हटलंय. बिलस्वर्ग कशामुळं, ते बिळासारखे आहेत परंतु स्वर्गा एवढा आनंद त्या ठिकाणी असतो. आणि मग या बिलस्वर्गाचं वर्णन करताना ते म्हणतात पहिल्यांदा मय सुरुवातीला राहतो. मयाच्या तिथे उद्यान आहेत, वेगवेगळे फुलं आहेत, त्याचप्रमाणे आनंद आहे. अनेक स्त्रियांसोबत तो विहार करतो. त्या ठिकाणी जलाशय आहेत. मात्र तिथं सूर्यप्रकाश पोचत नाही. यत्रही महाही प्रवर शिरोमणा हा सर्व तमाह प्रबाधन्ते, सगळीकडे अंधार आहे. मग तुम्ही म्हणाला दिसतं कसं, तर त्यांच्या जवळ जे मणी आहेत त्या मण्याचा प्रकाश एवढा पडतो की सगळा तो त्यांचा प्रांत उजळून निघतो. याप्रमाणे आणि
देह वैवर्ण्य दौर्गंध्य तिथे काहीच नाही, तिथे दुर्गंधी नाही, तिथे घाम येत नाही, तिथे कष्ट होत नाही, तिथे श्रम होत नाहीत, एसी सारखं वातावरण त्या ठिकाणी असतं. याप्रमाणे विकार होत नाहीत. भगवंताच्या तेजरूप सुदर्शन चक्राशिवाय तिथे कोणत्याही साधनाने मृत्यू नाही. फक्त भगवंताचं सुदर्शन चक्र मात्र तिथे मृत्यू आणू शकतं. त्यानंतर त्याच्या खाली मय यांचा पुत्र असुर बल नावाचा राहतो. हा अतल लोकामध्ये, वितल लोकामध्ये, आणि हे 96 प्रकारच्या माया त्याच्याजवळ आहेत. अनेक प्रकारच्या माईक अशा पद्धतीचा हा पुत्र असल्यामुळं विविध प्रकारच्या माईक विद्या संपन्न असलेला हा माया विनोधारयंती यश जृंभ मानस मुखत्रया स्त्रीगणा उतदेव स्वैरिण्या. त्यांनी तिथे अनेक स्त्रिया त्याच्या सोबत असतात आणि 3 प्रकारच्या स्त्रिया त्या ठिकाणी आहेत. काही अत्यंत चंचल आहेत, त्याचप्रमाणे काही त्यांच्या इच्छा पूर्ण करणारे आहेत, आणि काही सौंदर्यवती आहेत. आणि त्यांच्यापासून हाटक नावाचं द्रव्य निर्माण होतं. त्या हाटकापासून हे अलंकार तयार करतात आणि हे अंगावरती धारण करतात. स्वैरम किल रमयंती यस्मिन् नुपयुक्ते पुरुष ईश्वरोहम सिद्धोहमित्युत महागज बल महात्मने विभान्यमानाः कथ्यते मदांधैव. याप्रमाणे हाटकाख्येन साधयित्वा, हाटक जो रस त्यातून निर्माण होतो, त्या रसाला हा रस अग्नीमध्ये तप्त होतो आणि त्या अग्नी तप्त झाल्यानंतर त्याच्यापासून धातू तयार होतो, तो सोनं. याप्रमाणे आणि हाटकेश्वर महादेव त्या ठिकाणी राहतात. ते स्वतः हाटकेश्वर असल्यामुळं ते आपल्या भूतगणासह आणि पार्वतीसह त्या ठिकाणी मुक्काम करून असतात. त्यानंतर सुतल लोकामध्ये तर बली राहतो, कारण भगवंतांनी सुतल लोकातच त्याला जायला सांगितलंय आणि पुढे त्याला इंद्र तू होशील म्हणून त्याला वरदान दिलेलं आहे. त्याप्रमाणे हा बली त्याच्या खाली सुतल लोकामध्ये राहतो. पुढे ते म्हणतात हा बली सुद्धा आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने तिथे राहतो. प्रत्यक्ष भगवान वामन त्याच्या तिथे द्वारपाल म्हणून थांबलेले आहेत आणि याचं वर्णन आपल्याला पुढच्या स्कंधामध्ये येणार होते. तस्य महानुभावस्य, त्याच्या पुढे गुरु नारायणोद्वारी गदा पाणी विवतिष्ठते. प्रत्यक्ष भगवान नारायण हातामध्ये गदा घेऊन तिथे उभे आहेत. आणि इथं वर्णन असं केलेलं आहे की कंपित हृदयो येनांगुष्ठेन पदा दशकंधरो योजनायुत दिग्विजय उच्चाटिता. यामध्ये एक कथा अशी सांगितली जाते की एकदा रावण हा बलीकडे आला सुतल लोकामध्ये आणि बलीबरोबर युद्ध करायचे म्हटला. तर तिथं वामन उभे होते. वामन हातामध्ये गदा घेतलेली होती आणि बली सारीपाट खेळत होता. त्याची एक कवडी उडून आली होती दारामध्ये. दारामध्ये कवडी आली आणि तेवढ्यात रावण आला. वामन म्हणले का रे कुणीकडे? म्हणले नाही नाही, मला बलीबरोबर युद्ध. तायुतम दिग्विजय. हा घमेंडी असलेला रावण, त्याला एका अंगठ्याने जी लाथ मारली ती लाखो योजन दूर फेकून लंकेमध्ये दान दिशेने तो आदळला. असा पराक्रम वामनाने केलेला सांगितलेला आहे. त्यानंतर त्याच्या खाली दानवराज मय राहतो तलातलामध्ये. हा मय, ज्या मयाने मय सभा निर्माण केली तो हा मय आहे, ज्याला अर्जुनाने याच्यामधून खांडववनामधून वाचवलं. मला वाचवा म्हणला आणि मग कृष्ण म्हणला याला वाचव, याच्याकडून काम करून घेऊ आपण, आणि मग मयासभा निर्माण केली. हा मय आहे, तो या ठिकाणी राहतो आणि त्याला महादेवाच्या द्वारे हा सुरक्षित आहे. महादेवाने त्याचं रक्षण केलेलं आहे. त्या ठिकाणी मोठमोठे नाग आहेत आणि सुदर्शन भयोमहीयते. त्या ठिकाणी प्रत्यक्ष सुदर्शन चक्राचं सुद्धा याला भय नाही म्हणे, कारण महादेवाने याला संरक्षित केलेलं आहे असा हा. त्यानंतर त्याच्या खाली कद्रू, त्यांच्यापासून उत्पन्न झालेले अनेक नाग राहतात.
क्रोधवश असा नागांचा समूह आहे. त्याच्या खाली पक्षीराज मात्र गरुडाला ते घाबरतात आणि त्या रसात तळामध्ये पणी राहतात. पणी नावाचे दैत्य आणि दानव आहेत. हे निवात कवच कालेय हिरण्यपूर्वासी असं त्यांचे नाव आहे. या पणीचं वर्णन या ठिकाणी ऋग्वेदामध्ये केलेलं आहे की ऋषभ पर्वतावरच्या शैलूष गंधर्व कन्या असते. हिचा जन्म मानस सरोवरात झालेला. तिची आई मानस सरोवरामध्ये तर सरोवरामध्ये असताना पाणी वाढत चाललं. तेव्हा त्या आईने सांगितलं की पाणी वाढवू नको म्हणून सर मा म्हणजे नको. आणि मग ते पाणी काही वाढलं नाही. तिच्या म्हणण्याप्रमाणे पाणी थांबलं म्हणून तिचं नाव सरमा असं पडलं. आणि ही सरमा काही ठिकाणी सरमा म्हणजे कुत्री असंही वर्णन आहे, पण असं नाहीये. या सरमा हे कुत्रीचं जरी नाव असलं तर या ठिकाणी ती इंद्राची दूती आहे. ती जेव्हा एकदा इंद्रावर या पणींनी आक्रमण केलं आणि गोधन हरण केलं तेव्हा इंद्राच्या सामर्थ्याबद्दलचा आणि इंद्राने तुमच्यावर आक्रमण केलं तर तुम्ही सगळे नष्ट व्हाल म्हणून सांगण्यासाठी ही गेली आणि मोठ्या साहसाने गेली. गुप्त वसाहती ही गुप्तहेर होती इंद्राची. तिने सगळ्या गुप्त वसाहती पाहिल्या, शोधल्या आणि सांगितलं. आणि पणी म्हणाले की आम्ही तुम्हाला बहीण मानतो, द्रव्य देतो, तुम्ही इंद्राच्या सगळ्या गुप्त गोष्टी आम्हाला सांगा. तेव्हा तिने नकार दिला. गुप्तहेर कसा असावा तर तो कुठल्याही आर्थिक गोष्टीला त्यांनी प्रलोभनाला बळी पडू नये याचं वर्णन या ठिकाणी आपल्याला दिसतं. अशा प्रकारच्या रसा नदीच्या पलीकडे जाऊन तिने या सगळ्या गुप्त वसाहती पाहिल्या आणि इंद्राच्या सामर्थ्याची बढाई मारली आणि इंद्राला सगळ्या गुप्त गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे इंद्र या पण्यांवरती आक्रमण करायला सिद्ध झाला. शेवटी ते शरण आले. अशा पद्धतीचा हा राहतो. त्यानंतर त्याच्या खाली पुढे रसातळ आहे आणि त्याच्या खाली पाताळ आहे. त्या ठिकाणी कुलिक, महाशंख, श्वेत, धनंजय, धृतराष्ट्र, शंखचूड इत्यादी हे सगळे मोठमोठे नाग राहतात. त्याच्याही खाली भगवान अनंत राहतो. आपण अनंत व्रत करतो चतुर्दशीला, तेव्हा हे अनंत त्याच्याही खाली आहे. संकर्षण देव त्याला म्हणतात. तस्य मूलदेशे त्रिंशत् योजन सहस्रांतरे असते. या वै कला भगवता तामसी. ही भगवंताची तामसी कला आहे. भगवंताचं हे तामसी रूप आहे आणि हे आकर्षण शक्ती ही भगवंताची, सगळ्यांना ओढून घेण्याची शक्ती संकर्षण म्हणतात त्याला. याप्रमाणे हा संकर्षण कसा आहे तर तो एक कुंडल धारण केलेला आहे. अत्यंत शांत संकर्षण हा रागीट आहे परंतु भगवंताचं चिंतन करणार आहे. एक कुंडल धारण केलेले शांत अशा प्रकारची चर्या असलेले, भगवंताच्या चिंतनामध्ये तल्लीन असलेले, त्यांच्या भ्रुकुटीच्या मध्यभागापासून रुद्र प्रगट झालेले आहेत. त्यांची 11 अशा प्रकारची संख्या सांगितलेली आहे. त्यानंतर हे ध्यायमानस सुरासुरई, ज्या शेष परंपरा भागवतामध्ये जी दिली आहे, सनत कुमारांना वगैरे जे सांगितलं ती शेष परंपरा आहे. ती भागवताच्या शेष परंपरेचा उल्लेख आपल्याला या 3ऱ्या आणि 4थ्या स्कंदामध्ये दिसतो. ते भगवान शेष नारायण त्यांचं कुंडल अत्यंत लखलख करत आहे. निलांबर धारण केलेला आहे. निळा पितांबर, निळा अशा प्रकारचा निळं वस्त्र धारण केलेले, गळ्यामध्ये वैजयंतीची माला आहे. प्रत्यक्ष सुवर्णाच्या या सिंहासनावर ते बसलेले आहेत आणि भगवान महेंद्र वारेंद्र युवकांच्यानी प्रत्यक्ष मोठमोठ्या देवतांच्या पेक्षाही श्रेष्ठ असं यांचं वैभव आहे. आणि मुमुक्षूंच्या मनामध्ये भक्ती निर्माण करण्याचं सामर्थ्य, त्यांच्या हृदयग्रंथी तोडण्याचं सामर्थ्य यांच्याजवळ आहे. नारद, तुंबरू इतर सगळे लोक त्यांची स्तुती करतायत. तुंबरुणा सभायां ब्रह्मण संश्लोकयामास. आणि या ठिकाणी तुंबरू आणि नारद यांनी त्यांची जी स्तुती केली आहे त्याचं विवरण केलेलं आहे. हे देवा, आपण जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करता. आपण अनंत आहात, अकृत आहात. आपण एकटेच सर्व विश्वाची संकर्षण ताकद आहेत. ओढण्याची ताकद आहे, संकर्षण शक्ती आहे आणि तुमची ही संकर्षण शक्ती कोणाला कळू शकत नाही. कम शेषात भगवत आश्रयन मुमुक्षु. तुम्ही सगळ्या मुमुक्षूचा आश्रय आहात. अशा प्रकारचं वर्णन ते केले. आणि नंतर ते म्हणतात यथोपदेश मनुवर्णित हा कामान कामयवा नाही. आम्ही गुरुमुखातून जे ज्ञान ऐकलं
त्या ज्ञानाचं प्रत्यक्ष रूप आम्हाला तुमच्या निमित्ताने दिसतंय. आपण मनुष्याच्या प्रवृत्तीरूप धर्माचा परिणाम म्हणून प्राप्त होणारे जे वेगवेगळी गती आहे ती आपण प्राप्त करून देता आणि म्हणून आपल्याला नमस्कार असो. याप्रमाणे दुरंत वीर्योनु गुणानुभाव मूले रसाया स्थित आत्मतंत्रो यो लीलया क्षमाम स्थितये बिभर्ती. क्षमा म्हणजे पृथ्वी. पृथ्वीला तुम्ही सहज धारण करता. तुमच्या डोक्यावर पृथ्वी म्हणजे मोहरी एवढी असं आपण म्हणतो ना, ते खरंय. एवं प्रभावो भगवान अनंतो दुरंत वीर्योनु गुणानुभाव मूले रसाया स्थित आत्मतंत्रो यो लीलया क्षमाम स्थितये बिभर्ती. याप्रमाणे भगवान संकर्षणाचं चिंतन या ठिकाणी केलेलं आहे. आता राजाने प्रश्न उपस्थित केला, महाराज महर्ष एतद् वैचित्र्यम लोकस्य कथमिती. आम्हाला तुम्ही हे सगळं वर्णन केलं. अतल वितल सुतल तलातल महातल पाताल यांचं वर्णन आम्ही ऐकलं. त्यात कोण कोण राहतं, कसे त्याला बिलस्वर्ग म्हणतात. त्याचप्रमाणे पृथ्वीचा अंतर, सूर्याची गती, चंद्र बोध या सगळ्याचं विवरण ऐकलं. ग्रह नक्षत्र तारांचं विवरण ऐकलं. ध्रुवाचं विवरण ऐकलं. आता आम्हाला ऐकायचंय नरकाचं वर्णन. ऋषी म्हणतात त्रिगुणात्वात कर्तुः श्रद्धया कर्मगतया पृथग्विधः सर्वा एव सर्वस्य तारतम्येन भवन्ति. आता हा नरक कुठे आहे, तो कसा आहे, तो या पृथ्वीपासून दक्षिण दिशेला गर्भजलावर स्थित कसा आहे. त्या ठिकाणी अग्निश्वात्त पितृगणाचे सुद्धा खूप प्रकार आहेत. काही मनुष्य पितृगण आहेत, काही देव पितृगण आहेत, काही इतर पितृगण आहेत, सामान्य पितृगण आहेत. तर त्यामध्ये अग्निश्वात्त नावाचे पितर आहेत, आदी पितर आहेत, सगळ्यात आधीचे. तर त्या ठिकाणी ते राहतात जिथे हे पितृगण राहतात. आणि हा नरक कुठं आहे तर या त्रिलोकीच्या अंतरालय व त्रिजगत्यासु. त्रिजगत म्हणजे पृथ्वी, त्याप्रमाणे स्वर्ग आणि पाताळ. तेव्हा स्वर्ग, मृत्यू, पाताळ याच्या पलीकडे दक्षिण दिशेला गर्भजलावर तो स्थिर आहे. आणि या ठिकाणी त्यांचे 28 प्रकार मी तुला सांगणार आहे. आणि त्याचं अंतर किती हे तृतीय स्कंदामध्ये आपण बघितलं की जीवाला किती साधारणतः एका 1.5 तासामध्ये ते 99 लक्ष योजन आपल्याला घेऊन जातं 1.5 तासामध्ये. तेव्हा इतक्या गतीनं आणि इतक्या दूर अंतरावर जर यमदूत आपल्याला घेऊन जात असतील तर हे दक्षिण दिशेला कुठे आहे, कसं आहे आणि कोणकोणत्या पापाची काय काय शिक्षा यमराज आपणाला देतो ज्याचे विवरण जे करतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. हरे नमः. पुंडली गौरते हर विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वतीपते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम.